नमस्कार यूट्यूब फॅमिली। देशात सर्वात जास्त पगार कुठे मिळत असेल असा विचार केला तर दिल्ली, मुंबई, बंगळूर अशी नावं तुमच्या नजरेसमोर येत असतील, पण असं अजिबात नाही। राज्यात कोणत्या शहरात जास्त पगार मिळतो हे आज आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात। देशातील सर्वच कंपन्यांनी या आर्थिक वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले असतील। पगार हा विषय निघाला तर आपल्याला वाटतं मोठ्या शहरांमध्ये जास्त पगार मिळतो। देशातील दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये चांगला पगार मिळतो असा विचार तुम्हीही करत असाल, पण देशातील सर्वात जास्त पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील एका शहराने सर्वांना मागे टाकलंय। यात मुंबई पुण्याचं नाव नाही तर चक्क सोलापूरचं नाव अव्वल स्थानावर आहे। मुंबई, बंगळूर, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांना मागे टाकून सोलापूर हे सर्वाधिक पगाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे। सोलापुरात देशातील सर्वाधिक सरासरी वार्षिक वेतन मिळते असे एका सर्वेमध्ये समोर आलंय। राज्यासह देशातही सोलापूर अव्वल स्थानावर आहे। मग सोलापूरमध्ये वार्षिक सरासरी पगार किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सोलापुरात एका व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 28,10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। तसेच 21,17,000 रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारासह मुंबई शहराचा दुसरा क्रमांक लागतो, तर बंगळूर शहर हे 21.1 लाख रुपयांच्या सरासरी पगारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर देशाची राजधानी दिल्लीचा क्रमांक चौथा आहे। दिल्लीतील व्यक्तीचा सरासरी वार्षिक पगार 20.43 लाख रुपये आहे। देशातील ही शहरं वार्षिक पगाराच्या बाबतीत टॉपवर आहेत। सोलापूर 28,10,092 रुपये, मुंबई 21,17,870 रुपये, बंगळूर 21,08,388 रुपये, दिल्ली 20,43,703 रुपये, भुवनेश्वर 19,94,259 रुपये, जोधपूर 19,44,814 रुपये, पुणे 18,95,370 रुपये आणि हैदराबाद 18,62,400 रुपये। पगाराच्या बाबतीत देशातील कोणतं राज्य आघाडीवर आहे हे पाहूयात। सोलापूर हे शहर देशात अव्वल आहे, पण राज्याचा विचार केला तर कोणतं राज्य उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे हे पाहूयात। राज्याचा विचार केला तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक सरासरी वार्षिक पगारासह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसरा क्रमांक हा पश्चिम बंगालचा लागतो। यासोबतच जुलै 2023 मध्ये समोर आलेल्या सर्वेमधून समोर आले की भारतातील सर्वात सामान्य वार्षिक पगार हा 5 लाख रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे।